सर, आपण आता सध्याच्या काही मराठी साहित्याबद्दल थोडक्यात बोलू. म्हणजे जागतिकीकरणाचा आणि आधुनिक भांडवलशाहीचा मराठी साहित्य लेखनावर आणि मराठी वाचकावरही कशा प्रकारे परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं मागच्या 20-30 वर्षात? अ, मला फक्त हेच वाटतं की जागतिकीकरण काय, मुक्त अर्थव्यवस्था काय, त्या मुक्त अर्थव्यवस्थेचे जे अप्रत्यक्ष परिणाम आपल्याकडे झाले किंवा दिसून आले. अ, सत्ताकारण, राजकारण, भ्रष्टाचार, वाढता चंगळवाद. अ, मला वाटत नाही याचे पुरेसे पडसाद मराठी साहित्यात उमटलेले दिसत नाहीत आणि ते उमटायला पाहिजेतच असंही मी म्हणत नाही. म्हणजे एखादी गोष्ट घडते किंवा एखादी लाट येते, ती लाट जेव्हा तुमच्यापर्यंत येते तेव्हा तुम्ही त्या लाटेमध्ये दिसताच. ते अपरिहार्य असतं बऱ्याच अंशी. तुम्ही ते टाळू शकत नाही. आता सतीश तांब्यांच्या जर मॉलमध्ये मंगोल सारखी आपण कथा पाहिली किंवा जयंत पवारांच्या कथा पाहिल्या आपण, कुठल्याही म्हणजे त्यांच्या अगदी पहिल्या संग्रहापासून ते शेवटच्या संग्रहापर्यंत. तर आता तू जे म्हणालास त्या सगळ्याचा आपल्याला त्यात थेट पडसाद उमटलेले दिसते. मॉलमध्ये मंगोल सारखी कथा की जी सतीश तांब्यांची मॉलमधली मंगोली कथा, की ज्याच्यामध्ये मॉलला एका प्रकारे चव्हाट्याचं रूप आलेलं आहे. आणि जसा गावात वडाचा पार आहे तसा शहरातला मॉल आहे, अशी एक वेगळी अनोखी संकल्पना त्यातून पुढे येते. किंवा जयंत पवारांची फिनिश राखीतून उठला मोर सारखी कथा आहे की जिकडे अं, एका विशिष्ट वर्गाचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन आणि ते दडपून त्या दडपलेल्या आयुष्यावरती एक नवं झगमगीत आयुष्य उभं राहू पाहतं. हे मुक्त अर्थव्यवस्थेचे आणि जागतिकीकरणाचे परिणाम आहेत. तर हे असं मराठी साहित्यामध्ये काही विशिष्ट लेखकांनी म्हणा किंवा कवींनी सशक्तपणे नक्कीच मांडलेलं आहे. आणि ते लेखन खूपच लक्षणीय आहे. आता मी ज्यांची नावं घेतली ते लेखक सतीश तांबे, जयंत पवार यांच्यासारखे जे लेखक आहेत त्यांच्या लेखात आपल्याला हे नक्कीच दिसतं. आणि सर, आपले मराठी वाचकावर काय परिणाम झाला आहे? वाचक, मला असं वाटतं की मराठी वाचक हा शोधक वाचक नाही, पुरेसा शोधक वाचक नाही. शोधक हा शब्द मी इथे एक्सप्लोरर या अर्थाने वापरतोय. की आता एक आपण समजा उदाहरण घेऊया की उर्दू साहित्याची मराठी वाचकाची प्रतिमा काय आहे. म्हणजे आपण कोणत्याही एका चांगल्या मराठी वाचकाला विचारलं, चांगला हा शब्द पुन्हा सापेक्ष आहे आणि त्याचे निकष आपल्याला ठरवावे लागतील. पण उर्दू साहित्य म्हटलं की मराठी वाचकाच्या डोळ्यापुढे काय येतं, तर 3 लेखकांची नावं येतात: मंटो, इस्मत चुगताई आणि प्रेमचंद. किंवा बेदी, फारच झालं तर कृष्णचंद्र वगैरे यासारखे लेखक. तर हा एक मी ढोबळ अर्थाने म्हणतोय की मराठी वाचकापुढची उर्दू साहित्याची प्रतिमा ही मंटो चुगताई पलीकडे गेलेली नाही अजूनही. प्रत्यक्षात त्याच्या आधी आणि नंतर उर्दू साहित्य खूप सकस आणि समृद्धपणे पसरलेलं आहे. मगाशी आपण उल्लेख केला त्याचा नय्यर मसूद सारखा लेखक आहे, किंवा उर्दूमध्ये लिहिणारे सुरेंद्र प्रकाश किंवा बलराज मेहरा यांच्यासारखे लेखक आहेत की ज्यांनी वास्तववादी उर्दू कथेपासून फारकत घेऊन अत्यंत वेगळं असं एक समृद्ध कथा विश्व निर्माण केलं. त्यांचा मराठी वाचकाला पत्ताच नसतो. किंवा आजच्या घडीला लिहिणारा मिर्झा अथर बेग यांच्यासारखा एक अत्यंत महत्वाचा कादंबरीकार आहे, पाकिस्तानी कादंबरीकार उर्दू. आणि गुलाम बाग सारखी एक अतिशय ताकदवान, अतिशय महत्वाची, गेल्या 10 वर्षांनी महत्वाची कादंबरी लिहिली, जागतिक महत्वाची. पण मग आपल्या मराठीत मिर्झा अथर बेग कोणाला माहितीच नाही. किंवा आता रशियन साहित्याचं उदाहरण घेतलं तर मराठी वाचकासमोर रशियन साहित्याची कोणती प्रतिमा आहे, तर आपल्याकडे टॉल्स्टॉय, डोस्तोव्स्की, चेखव हो. हे 3 लेखक आहेत प्रामुख्याने. आणि फारच झालं तर इव्हान बुनिन सारखा एखादा लेखक आहे. पण त्यानंतर आज रशियामध्ये कोण लिहितंय, रशियात कोणते वाङ्मयीन प्रवाह अस्तित्वात आहेत, सोव्हिएत साहित्यानंतर जे साहित्य आलं त्याच्यामध्ये काय कोणत्या प्रकारचे प्रवाह रशियन साहित्यामध्ये आले आणि त्या प्रवाहांचं रूपांतर किंवा त्याला आज कोणत्या प्रकारचे पाठे फुटलेले आहेत, त्याची खूप कमी माहिती दुर्दैवाने आपल्या मराठी वाचकाला आज असते. हेच प्रत्येक भाषेबद्दल बोलता येईल. म्हणजे मराठी वाचकासमोर अमुक एक भाषेतल्या लेखनाची काय प्रतिमा आहे, एक सर्वसाधारण प्रतिमा काय, असा जर प्रश्न आपण विचारला तर आपल्याला ठाशी उत्तर मिळतात. तसं होण्याचं कारण हे की मराठी वाचक हा शोधक वाचक नाही. खूप कमी शोधक वाचक आपल्याकडे आहेत की जे, म्हणजे मला असं नेहमी वाटतं की वाचकांनी गलिव्हर सारखं शोधत निघायला पाहिजे.
त्यांनी नवे किनारे शोधले पाहिजेत, नवे समुद्र शोधले पाहिजेत, नवी क्षितिजे धुंडाळली पाहिजेत. दुर्दैवाने मराठी वाचकाची शोधकता खूप संकुचित आहे. पण ती जागतिकीकरणानंतर वाढली इंटरनेटमुळे की नाही, मला असं नाही वाटत वाढली असं. जर वाढली असती तर आज मिर्झा अथरबेग मराठीत माहीत असते. म्हणून मी लांबची उदाहरणं घेत नाही, जवळचीच घेतोय. किंवा अं, अगदी आपल्या जवळच्या भाषांमधलेही, म्हणजे आता कन्नड सारखी भाषा असेल किंवा तमिळ सारखी भाषा असेल, त्यातले किती लेखक आपल्याला आज माहिती आहेत. तर जागतिकीकरण काय किंवा इंटरनेटमुळे त्यात काही खूप फरक पडला नाही. शेवटी कसं आहे, ही सगळी साधनं आहेत. म्हणजे इंटरनेट असेल किंवा बाकीच्या गोष्टी, ही सगळी साधनं आहेत. शोधक प्रवृत्ती ही प्रवृत्ती आहे, ती दुर्दैवाने मराठी वाचकात कमी आहे. म्हणजे मराठी वाचकाला सवयीचं आणि ओळखीचं सगळं आवडतं, म्हणजे अपरिचित नवं आणि आपल्या परिघाबाहेरचं आहे हे शोधत जायला त्याला फारसं आवडत नाही, असं मला वाटतं. असं माझं निरीक्षण आहे मराठी वाचकाबद्दल. त्यामुळे आता नय्यर मसूदचं उदाहरण आहे. नय्यर मसूद सारखा अतिशय महत्वाचा उर्दू लेखक मराठीत अक्षरशः हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या वाचकांना माहिती आहे. त्यांचा कुठे उल्लेखच येत नाही. आणि आपण किती वेळ उर्दूतल्या त्याच लेखकांचा उदो करत बसणार. तर असं आहे ते. म्हणजे या सगळ्या परिदृश्यात मला असं दिसतं की मराठी वाचकाची शोधकता पुरेशी नाही. आणि सर तुम्ही पुस्तक पाठवले, त्यामुळे तुम्हाला आवडलेल्या पुस्तकांबद्दल लिहिलंय सगळंच. हो. तर म्हणजे न आवडलेलं पुस्तक किंवा एखाद्या पुस्तकातल्या न आवडलेल्या गोष्टी याबद्दल न आवडलेल्या गोष्टींचं काय? तुम्ही म्हणजे आठवड्याची पुस्तक या पुस्तकामध्ये तुम्हाला आवडलेल्या लेखनाबद्दल, हो. पुस्तकाबद्दल लिहिलेलं हो. आहे, मोस्टली पुस्तकांबद्दल हो. सगळं. तर न आवडलेल्या पुस्तकांविषयी किंवा त्याबद्दल काही सांगू शकाल की एखादं पुस्तक आवडलं नाहीये, प्रसिद्ध आहे पण तुम्हाला आवडलं नाही, असं काही झालंय? किंवा असं म्हणजे एखाद्या असं बऱ्याच पुस्तकातल्या कुठल्या पुस्तकांबद्दल झालंय. गोष्टी तुम्हाला हा असं खूप पुस्तकांबद्दल झालंय. म्हणजे बरेच, आणि असं मला वाटतं की बऱ्याच जणांचं होत असेल की अनेकांना आवडलेली पुस्तकं आपल्याला फारशी आवडत नाहीत. आणि खूप लोकांनी चांगलं म्हटलेलं एखादं पुस्तक आपल्याला अजिबातच आवडत नाही किंवा ते वाईट निघतं, असा आपला अनुभव असतो. असं खूप वेळा होतं. तर असं अनेक पुस्तकांच्या बाबतीत झालेलं आहे. आणि नाही, म्हणजे मला असं विचारायचं होतं की एखाद्या पुस्तकातली कुठली गोष्ट तुम्हाला आवडत नाही किंवा असं काही, म्हणजे तुमचे निकष काय ना आवडण्याचे? असे काही निकष नाहीत. म्हणजे जे आवडण्याचे निकष आहेत तेच, त्यांचा व्यत्यास केला की न आवडण्याचे निकष तयार होतात. न आवडण्याचे असे काही निकष नसतात. निकष आपले आवडण्याचेच असतात. त्या निकषात जे बसत नाही ते आपल्याला आवडत नाही इतकंच, असं मी म्हणेन. की आणि न आवडण्याची कारणं तर असंख्य असतात. खूप कारणं आहेत न आवडण्याची. म्हणजे अं, त्याच्याविषयी किती बोलावं तेवढं कमी आहे. म्हणजे कमी म्हणजे न बोललंच बरं, असं मी उलट म्हणेन. मी त्याच्याविषयी काय बोलणार की बरीच अशी पुस्तकंही बरीच असतात आणि न आवडलेली पुस्तकंही खूप असतात. पण फक्त एवढंच आहे की आपला वेळ वाचवण्यासाठी जर एखादा लेखक आवडला नाही तर त्याचा पुढचा लेखक पुस्तक वाचायच्या फंदात आपण पडत नाही किंवा पडू नये, असं मला वाटतं. कारण वाचण्यासारखंच एवढं आहे की, आणि चांगली पुस्तकं एवढी आहेत वाचायला की वाईट पुस्तकं वाचण्यात वेळ फुकट घालवणं हा वेडेपणा आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी आपण काय बोलणार. म्हणजे अशी खूप पुस्तकं असतात की आपल्याला आवडत नाहीत आणि आवडली नाही तर उलट त्यांच्याविषयी बोलावं असं वाटत नाही. म्हणजे काही जणांचं असं म्हणणं आहे की ती का आवडली नाही हे सांगा वगैरे. हा, तेच. तर मला उलट वाटतं की का आवडली नाही हे सांगण्यापेक्षा किंवा ते एखादं पुस्तक कसं वाईट आहे हे सांगण्यापेक्षा पुढचं पुस्तक वाचणं जास्त चांगलं. म्हणजे ते आवडलं की नाही ते बघावं. कारण आता ह्यात सुद्धा पुन्हा असंच आहे ना की जसं आवड नावड ही व्यक्तिनिष्ठ किंवा व्यक्तिसापेक्ष असते. आवड जशी व्यक्तिसापेक्ष असते त्याप्रमाणे नावडही व्यक्तिसापेक्ष असते पूर्णपणे. हो. त्यामुळे आणि आवड निवड या गोष्टी पलीकडे जाऊन एखादं पुस्तक महत्वाचं न वाटणं किंवा ते वाचण्यासाठी वेळ घालवू नये असं वाटलं
असंही खूप पुस्तकांच्या बाबतीत होतं. तर आणि तसं तसं होणारच, ते प्रत्येकाचं होत असतं. पण त्याच्याविषयी मला वाटत नाही की जास्त काही हे बोलून वेळ कशाला घालावा. अशी खूप पुस्तकं असतात दुर्दैवाने, आणि ती तुमच्या वाटेत येत राहतात अधूनमधून. त्यांना टाळून पुढे जाऊ शकत नाही आपण कधी कधी, त्यामुळे त्यांना सामोरच जावं लागतं. पण एकदा सामोरं गेलो की मग परत वाट बदलणं हाच आपल्याकडे पर्याय असतो, असं म्हणजे माझ्याकडे आहे, असं मी मानतो. आणि सर, तुम्ही सध्या वाचत असलेलं किंवा सध्या तुम्हाला नुकतंच वाचलेलं इंटरेस्टिंग वाटलेलं एखादं पुस्तक किंवा त्याबद्दल सांगू शकाल थोडक्यात? बरीच आहेत, म्हणजे आता मी मगाशी या पुस्तकाचा उल्लेख केला, हे पुस्तक माझ्या समोरच आहे म्हणून मी अं, दाखवतो. हो. ही उर्दू कादंबरी आहे, मिर्झा अथर बेग यांची गुलाम बाग नावाची. तर ही तुम्ही जवळजवळ 800 पानांची. तुम्हाला उर्दू येते हो, येतं. वाच? ओके. तर हे माझे अतिशय आवडते लेखक आहेत. आणि मला असं वाटतं की म्हणजे मलाच नाही, अनेकांना असं वाटतं की गेल्या 10 वर्षातल्या किंवा दशकभरातल्या महत्वाच्या जागतिक कादंबऱ्यांपैकी ही एक आहे. आणि कादंबरी या फॉर्मचा मिर्झा अथर बेग यांनी अत्यंत अर्थपूर्ण वापर करून कादंबरी लेखकाला देत असलेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर त्यांनी त्या कादंबरीत केलाय. म्हणजे कादंबरीच्या फॉर्म मधली लवचिकता, कादंबरीच्या फॉर्म मधला एक खुलेपणा, आणि जसं आपण म्हणतो की द्रवपदार्थाला आकारमान नसतं पण आकार असतो, सॉरी, आकार नसतो पण आकारमान असतं, तसं कादंबरीच्या बाबतीत आहे, किंवा या कादंबरीच्या बाबतीत आहे की त्याला आकारमान आहे पण विशिष्ट आकार नाही. त्यामुळे तो अत्यंत मुक्तपणे चारी दिशांना वाहत जाणारा, अनेक आख्यानं उपाख्यानं पोटात सामावून घेणारा असा एक विशाल नॅरेटिव्ह आहे. आणि म्हणून ती कादंबरी मला अत्यंत आवडली. नंतर मग दुसऱ्या पुस्तकामध्ये मी मगाशी कानविंदे हरवलेचा उल्लेख केला, हो. ऋषिकेश गुप्तेच्या. तर ती सुद्धा माझी एक अलीकडे खूप आवडलेली कादंबरी आहे. राही अनिल बर्वेचं आत्मचरित्र श्वासपाने, हे मला हो. खूप आवडलं, मी अलीकडे वाचलेल्या काही पुस्तकांमध्ये. ते अत्यंत उत्कट आणि प्रामाणिकपणे लिहिलेलं आत्मकथन आहे. अं, आणि त्याच्यामध्ये एक अतिशय आकर्षक असा ओबडधोबडपणा आहे त्या लेखनामध्ये. आणि अं, अतिशय चटका लावणारा प्रामाणिकपणा आहे. आणि असं लेखन मराठीत खूप दुर्मिळ आहे, त्यामुळे ते मला आवडलं. सदानंद रेग्यांच्या काळोखाची पिसेचं एक पुनर्मुद्रण अलीकडे प्रकाशित झालं, पगलं प्रकाशननी ते केलं. आणि काळोखाची पिसे हा रेग्यांचा संग्रह सुद्धा मला खूप आवडतो. त्यातली विशेषतः जी शीर्षक कथा आहे काळोखाची पिसे, ती कथा ही फार महत्वाची कथा होती. हा संग्रह दुर्दैवाने खूप दुर्लक्षित होता मराठीत, पण तो पॉप्युलरने आता पुनर्मुद्रित केल्यामुळे वाचकांसाठी उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे काळोखाची पिसे हा मला एक खूप महत्वाचा वाटणारा, आवडणारा असा कथासंग्रह आहे. आणखी एका पुस्तकाचा मी आवर्जून उल्लेख करीन की ते सुद्धा अलीकडे उपलब्ध झालेलं आहे, आणि तेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे जसं मी आता काळोखाची पिसेचा उल्लेख केला, तसं मराठीमध्ये, सॉरी, मराठी नाही, प्राकृत भाषेत कुवलय माला नावाचा एक अतिशय महत्वाचा ग्रंथ होता. आणि या कुवलय मालेचे 2 खंड अलीकडे प्रकाशित झालेत, आणि प्राकृत भारती अकादमी जयपूरने ते प्रकाशित केलेले आहेत. कुवलय मालेचं वैशिष्ट्य हे आहे की अं, साधारणपणे इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामधला हा ग्रंथ आहे, आणि पैशाची भाषेचा एकमेव उरलेला अवशेष या ग्रंथात सापडतो आपल्याला. पैशाची ही भाषा कशी होती याच्याविषयी आपल्यालाच काहीच माहिती नाही, फक्त एवढंच माहिती आहे की गुणाढ्यानी बृहत्कथा किंवा बद्धकथा पैशाची भाषेत लिहिली. पण पैशाची भाषेतला एकमेव उतारा असणारा हा ग्रंथ आहे. त्याशिवाय भारतातल्या आद्य कादंबऱ्यांपैकी ही एक कादंबरी आहे. म्हणजे कादंबरी हे नाव त्या फॉर्मला पडण्याच्या आधीची ती कादंबरी आहे, कादंबरीच्या जन्मापूर्वीची कादंबरी. त्यामुळेही ती महत्वाची आहे. एक अतिशय दीर्घ उपाख्यानयुक्त अशी समर्थ गद्यकृती असं तिचं वर्णन करता येईल. उद्योतन सुरीची कुवलय मला. आणि ती मूळ आणि हिंदी अनुवाद अशी ही द्विभाषिक आवृत्ती नुकतीच प्रकाशित झालेली आहे. तर ती सुद्धा मी आत्ता वाचतोय, आणि मला तो माझा खूप लाडका आवडता ग्रंथ आहे. तर थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली.
सरांचं जे पुस्तक धन्यवाद. आहे आडवटेची पुस्तकं, ते पुस्तक विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. आणि सरांचा जो कथासंग्रह आहे गॉगल लावलेला घोडा, त्याची लिंक देत आहे विकत घेण्याची. थँक्यू सर. धन्यवाद डॉक्टर. मलाही मजा आली गप्पा मारून, आणि हो. पुस्तकांविषयी बोलायला आपल्याला नेहमीच आवडतं, त्यामुळे हो. अं, खूप मजा आली. थँक्यू. हो सर, थँक्यू सर.